हाय नमस्कार मंडळी, कशा आहात मंडळी? मस्त ना, मस्त मजेतच असाल. चला तर मग उन्हाळ्याच्या दिवसात झटपट थोडी भूक आहे, रात्रीच्या वेळेला स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे, तर बनवा ना ही पौष्टिक अशी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ती म्हणजे सोया बिर्याणी. अगदी मोकळी, सळसळीत आणि काही टिप्स सहित. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि जाता जाता चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का. इथे बघा मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. सोया चंक्सची आपल्याला बिर्याणी बनवायची आहे, त्याच्यासाठी पाणी गरम झालं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतले आहेत आणि हे आपले सोया चंक्स आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून एक 5 मिनटं हलवून घ्यायचं आहे आणि असेच 5 मिनटं भिजत ठेवायचे आहेत. सोया चंक्स भिजत आहेत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. त्याच्यासाठी तुम्ही बघू शकताय मी ते 3 ग्लास ह्या ग्लासांच्या मापाने ना 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ काही बाजारातले कोणते फुलं किंवा इंद्रायणी असे काही नाही आहे. ते फक्त आमच्या पप्पांच्या घरी तिकडे गावाकडे बनवतात ना शेतामध्ये भात, त्याचेच तांदूळ आहेत. रोजच्या वापरामध्ये आपण खातो ना तेच तांदूळ आहेत. मी ह्याच भाताच्या तांदळाची बिर्याणी तर बनवत असते, छान होते. आणि काही गावाकडचे तांदूळ जरी असले तरी मोकळा सळसळीत होण्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत बरं का. आता तांदूळ स्वच्छ असे धुवून मी पाण्यात भिजवण्यासाठी ठेवलेले आहेत. कमीत कमी अर्धा तास हे आपले तांदूळ छान भिजतात. तोपर्यंत तांदूळ भिजत आहे तोपर्यंत बघा इकडे आपले मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि तोपर्यंत तिकडे आपली ना हे सोया चंक्स हे चांगले भिजले आहेत, छान असे पिळून घेतले आहेत. आता त्याच भांड्यामध्ये हे मी परत काढून घेते बघा सोया चंक्स. छान असे सगळे सोया चंक्स ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे. सोया चंक्स आता साईडला ठेवले आहेत. तोपर्यंत आधी आपण ह्याचे वाटण करून घेऊ. त्याच्यासाठी बघा लसूण, भरपूर असं आलं आणि त्याचबरोबर ती ओली मिरची, ह्याच्यामध्ये थोडीशी जिऱ्याची जरी पेस्ट जिरे जरी वाटणात घातला तरीही चालेल. बघा आता जी पेस्ट करून घेतली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे, जेणेकरून आपण जसं चिकनला मॅरिनेट करतो ना त्याच पद्धतीने सोया चंक्सला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी दही फ्रेश दही फ्रेश असलं पाहिजे बरं का, कारण की दही जास्त आंबट असेल तर बिर्याणी खराब होते. त्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ, 2 चमचे बिर्याणी मसाला वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला गरम वापरू शकता. त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. त्याचबरोबर ना ह्याच्यामध्ये आपल्या चवीपुरते लाल तिखट वापरायचे आहे, थोडीशी हळद आणि थोडंसं कलरसाठी म्हणून काश्मीरी लाल तिखट. तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये धना, जिरा, बडीशेप पावडर आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा, जेणेकरून प्रत्येक सोया चंक्सला आपले जे दही आहे ना ते चांगले लागले पाहिजेत. त्यामुळे छान असं जसं आपण चिकन मॅरिनेट करून घेतो त्याच पद्धतीने हे सोया चंक्स आहेत ते छान असे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. ते 5 मिनटं झाकण देऊन ना हे असेच अर्धा तास भिजत ठेवायचे आहेत. म्हणजे काय होईल आपल्या जोपर्यंत भाताची इकडे फोडणी तयार होते ना तोपर्यंत हे सोया चंक्स छान असे भिजले जातात. वेळ असेल तर अर्धा पाऊण तास नक्की ठेवा. आता पातेल्यामध्ये तेल गरम करून ठेवले आहे. त्याच्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत. त्याचबरोबर जे चिरलेले ते कांदे लांबट आकारचे मी जवळजवळ लहान होते त्यामुळे मला 6 कांदे लागले आहेत. जर तुमचे लहान कांदे मोठे कांदे असतील तर तुम्ही 3 ते 4 वापरू शकता बघा. छान असा कांदा ना अगदी बिर्याणीला जसं आपण वापरतो ब्राऊन होईपर्यंत त्याच पद्धतीने घ्यायचा आहे. साईडला पाणी मी गरम करत ठेवलेलं आहे. आता कांदा भाजण्यासाठी ना पटकन भाजावा म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आहे बरं का ह्याच्यामध्ये. आणि मिठाचा अंदाज तुमच्या हात आवरून टाका, जेणेकरून आपण मीठ चवीनुसारच टाकायचं आहे, जेणेकरून जास्त मीठ पडेल ह्याची जरा दक्षता घ्या बरं का. आता छान असा बघा कांदा छान ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्ये मी 2च टोमॅटो चिरलेले टाकलेले आहेत. टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल तेलामध्ये टोमॅटो छान परतेल. आणि टोमॅटो कमी वापरला आहे कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत. बिर्याणी जरी आपली राहिली तरी ती खराब होऊ शकते, म्हणून टोमॅटोचे प्रमाण आणि दहीचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसात थोडेसे कमी जास्त केले तरी तुम्ही चालू शकता. बघा आता हे जे सोया चंक्सचं बॅटर आहे ना ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि छान असं एक 5 मिनटं परतवून घेते ह्याला. म्हणजे काय होईल जे दहीचं तेल पाणी आहे ना ह्याला छान सुटलं जातं बघा आणि छान होते. एक 5 मिनटं ह्याच्यामध्ये झाकून ठेवून ना मस्त असं वापरून घ्यायचं आहे. जसं आपण चिकन बिर्याणी होते त्याच पद्धतीने ही बिर्याणी होते बरं का. तुम्हाला दाखवण्यासाठी मी आज पातेल्यामध्ये बनवत आहे. दरवेळेला मी कुकरमध्ये बनवते आणि इतकी छान होते आणि कुकरपेक्षा मला तरी ही पातेल्यातलीच बिर्याणी आवडली आहे.
आहे, कारण की खूप छान झाली होती आणि चवीलाही अप्रतिम. आता तुम्ही बघू शकताय जे दह्याचं पाणी आहे त्याला छान असं सुटलेलं आहे. असेल तर कोथिंबीर थोडी भरपूर टाकायची, जेणेकरून काय होईल त्याचा स्वाद खूप छान होतो लागतो. आता तुम्ही बघू शकता इकडे मी तांदूळ धुवून ठेवले होते, एक 5-10 मिनटं असे तांदूळ छान भिजलेले आहेत. आणि तांदूळ ज्यावेळी आपण पाण्यामध्ये एक अर्धा तास किंवा 15 मिनटं भिजत ठेवतो ना, त्यावेळेला भातामध्ये पाणी घालतावेळी थोडंसं प्रमाण पाण्याचं कमी करायचं आहे बरं का. आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं, तेच पाणी ह्याच्यामध्ये वापरणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. बघा मी मोजून 4 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे, कारण की आपल्याला जर मोकळी सळसळीत जर आपली बिर्याणी व्हावी असेल तर मोजून तुम्ही 4 ग्लास पाणी वापरू शकता. मी जर सांगितलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बिर्याणी केलात तर ह्याच प्रमाणामध्ये करा, मोकळी सळसळीत आणि चवीलाही अप्रतिम होते बरं का. मोजून हे 4 ग्लास पाणी वापरलेलं आहे बघा, कारण की अर्धा तास आधी आपले तांदूळ छान भिजले होते. मला वाटतं त्याच्यामध्ये थोडं मीठ मला हवं आहे, त्यामुळे मी थोडं आणि मीठ वापरलं आहे. एक अर्धासा लिंबू घ्यायचा आहे बघा, छान असं पिळून घ्यायचं आहे. आता या लिंबाला थोडा रस कमी आहे म्हणून मला 1 लिंबू लागला आहे. त्याचबरोबर ती थोडंसं साईडून तूप घालायचं आहे. तुपामुळे काय होतं, आपली बिर्याणी ना खूप छान आणि मोकळी सळसळीत होते. आता बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ एका साईडला होणार नाही. तर छान असं पातेल्यावरती टोपण ठेवून ना एक वाफ बाहेर जाऊ नये म्हणून ह्याच्यावरती जाड काहीतरी पातेलं ठेवायचं आणि 5 मिनटं वाफ देऊन घ्यायचं. बघू आता आपली वाफ बसली आहे का. तुम्ही बघू शकताय किती छान अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. कलरफुल आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि लहान मुले बरं आवडीने खातील बरं का. काल गुरुवार होता ना, मग मुलांना हवं होतं नॉनव्हेज, परंतु आम्ही गुरुवारचं नॉनव्हेज खात नाही. मग म्हटलं चला तुम्हाला छान अशी आज सोया बिर्याणी बनवून देते. त्यामुळेच तर आज सोया बिर्याणीचा बेत होता बघा. तर मग मोकळी सळसळीत आणि चवीलाही अप्रतिम, अगदी छान. आमचा दिरांचा मुलगा तरी बोलतो की काकी छान झाली आहे, अगदी बिर्याणीसारखी टेस्ट ही आली आहे बघा. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जाता तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा. आणि तुम्ही कधी या पद्धतीने बिर्याणी बनवता का, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.